नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांद्याचे बाजारभाव काल परवा आपल्याला काही बाजार समित्यामध्ये कमी झालेले दिसून आले आहेत आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या काही कॉमेंट्स आल्या की कांद्याचे भाव का कमी झाले आणि कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार। तर मित्रांनो त्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। अगदी छोटा व्हिडिओ असणार आहे परंतु आपल्या कामाचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो कांद्याचे बाजारभाव कमी झाले कारण कांद्याची आवक ही प्रत्येक बाजार समितीमध्ये वाढलेली आहे। तसेच साऊथकडे कांद्याची आवक बाजारपेठेमध्ये वाढलेली आहे। त्यानंतर उत्तरेकडील ज्या महत्त्वाच्या कांदा मार्केट आहेत, ज्या मंड्या आहेत, त्या मंड्यांमध्येही कांद्याची आवक सध्या वाढलेली आहे। कारण आपल्याला माहित आहे आत्ताच उन्हाळी कांदा हा काढून आपण स्टोअर केलेला आहे। काही कांदा शेतकरी अजूनही शेतातून विकत आहेत आणि मित्रांनो आता कांद्याची आवक वाढणं म्हणजे काही वेगळं नाही, अजून कितीकही वेळेस कांद्याचे भाव सुधारायचे आहेत। सुधारल्यानंतर पुन्हा आवक वाढत असते, पुन्हा कांद्याचे दर कमी होत असतात। असा हा प्रकार दरवर्षीच चालू असतो। परंतु यावर्षी कांद्याचे बाजारभाव आपण जर पाहिलं तर लवकरच आपल्याला थोडेसे सुधारलेले हे दिसून आले, तर या वर्षीसाठी ही चांगली बातमी ही म्हणावी लागेल। आणि मित्रांनो सुरुवातीलाच कांद्याचे भाव यावर्षी थोडेसे सुधारले, त्यावरून आपण यानंतरच्या परिस्थितीचा अंदाजही लावू शकता। त्याबाबत मी आपल्याला असा काही लगेच अंदाज देत नाही, परंतु यावर्षी सुरुवात चांगली झालेली आहे, शेवटही चांगलाच होईल। त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही गरज नाही। आणि मित्रांनो 6 वर्ष झाले माझा बळीराजा YouTube चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांना मी मार्गदर्शन करत आहे। यावर्षी आपल्याला आता मी सांगू इच्छितो की आता कांद्याचे भाव कमी झालेत, आवक कमी झाल्यानंतर पुन्हा सुधारतील, तर आपण घाबरून जायचं काही कारण नाही। परंतु माझा एक 6 वर्षाचा अनुभव आहे की ज्या वेळेस आपलं आषाढी एकादशी असती, त्या आषाढी एकादशीच्या दरम्यान मार्केट प्रत्येक वर्षी हे चांगलं असतं, भावात सुधारणा त्यावेळेस असते। आपण या वर्षीही त्याचा अनुभव नक्कीच घेता। आपण मागील वर्षीचे डाटा पहा, आपल्याला ते लक्षात येईल की दरवर्षी आषाढी एकादशीला कांद्याचे बाजारभाव चांगले असतात। दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंग आपल्या कांदा उत्पादकावर नक्कीच कृपा दृष्टी ही करत असतो। आणि मित्रांनो यावर्षीही आपल्याला आषाढी एकादशी दरम्यान नक्कीच कांद्याचे बाजारभाव चांगले दिसतील। आपण पॉझिटिव्ह राहा, वातावरण चांगलं आहे। आपण कांदा हा टप्प्याटप्प्याने विक्री करा, आपल्या कांद्याची टिकवण क्षमता पहा आणि त्यानुसार आपण निर्णय घ्या की ठेवायचा आहे की विकायचा आहे। शेवटी माझा जो आपल्याला व्हिडिओमध्ये सांगत असतो तो अंदाज असतो, अंदाज म्हणजे अंदाज असतो, तो काय असा फिक्स नसतो। परंतु यावर्षी कांद्याचे बाजारभाव हे चांगले राहतील, त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं असं काही कारण नाही। आपण टप्प्याटप्प्याने बाजारात आपला कांदा उतरवा, नक्कीच सगळ्यालाच त्याचा फायदा हा होणार आहे। तर मित्रांनो मी जे आपल्याला माहिती दिली ही योग्य आहे का, आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा। आणि आणखीन सविस्तर आपल्याला जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याविषयीही मी व्हिडिओ आपल्याला नक्कीच बनवेन। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।